क्रांती सम्राट, आपल्या हक्काचे व्यासपीठ। ताज्या बातम्या, मनोरंजन आणि व्हायरल बातम्यांसाठी क्रांती सम्राट न्यूज चॅनल आजच सबस्क्राईब करा। नितळस फाटा तळोजा MIDC येथे दिनांक 22 एप्रिल 2026 रोजी भगवा टायगर ग्रुप या सामाजिक संघटनेचे भव्य उद्घाटन सोहळा उत्साहात आणि मोठ्या जल्लोषात पार पडला। या कार्यक्रमास बहुसंख्य कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते। या उद्घाटन प्रसंगी भगवा टायगर ग्रुपचे अध्यक्ष रामदास पाटील, उपाध्यक्ष अमोल कोळेकर पाटील आणि सचिव संजय तन्ना यांच्या शुभ हस्ते संघटनेची अधिकृत सुरुवात करण्यात आली। सर्वप्रथम आज सर्व भगवा टायगर ग्रुपच्या सदस्य जे झालेत आमचे आणि 400 मेंबर आता 2-3 दिवसामध्ये आमच्या या ग्रुपला जॉईन झालेत। सर्वांना मी सर्वप्रथम शुभेच्छा देतो आणि मनसेचं जे धोरण आहे त्याच्यामध्ये तर आम्ही आहेच आणि काम करतच आहे, परंतु आमच्या मनामध्ये असं आलं की काही ठिकाणी ज्या समस्या आहेत अशा ठिकाणी बरेचसे शेतकरी असतील किंवा नागरिक असतील, आता आपल्या बाजूला एअरपोर्ट आलेले आहेत, एवढा मोठा एअरपोर्ट येऊन देखील स्वर्गीय दिबा पाटील साहेबांचं नाव त्या ठिकाणी लावला गेलं नाही आणि आतापर्यंत ते स्थगितच आहे। या सगळ्या समस्यामध्ये जर उतरायचं असेल तर आमचं धोरण एवढंच आहे की आपला नाता संबंध, फ्रेंड सर्कल, मित्र परिवार एवढा मोठा आहे की इतर पक्षांमध्ये सगळं विविध असं विस्कलित झालंय। तर त्याच्यामुळे आम्ही एक मनामध्ये आमच्या सर्व मिळून मित्र परिवार, दोस्त असं आमच्या मनात आलं की एक आपल्याला संघटना पाहिजे, एक ग्रुप पाहिजे आपला, जेणेकरून आपण एकत्रपणे सर्व जे स्थानिक समस्या असतील ते एकत्र मिळून आपण सोडवू शकतो। विविध पक्षांच्या माध्यमातून ती समस्या सुटत नाही। जसं शेतकऱ्यांच्या तुम्ही बघितलं आम्ही पाहत असतो, असं जसं आपण आता एक 10 दिवसापूर्वी लोढाचा एक प्रश्न आपण सॉल्व्ह केला। जवळजवळ 20-25 एकर जागा त्यांनी एक्वायर केली होती, म्हणजे अशीच गुरुचरण, काही गावकरी, तर अशा बरेच ठिकाणी जे प्रश्न आहेत ते मोठं बलाढ्य पक्ष हात घालत नाहीत आणि ते विषय नेहमीच तसेच पडून राहतात आणि शेतकरी मात्र हा देशोधडीला लागतो। तर अशा प्रश्नांवर मात करण्यासाठी आणि आपले महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज त्यांचं जे विचार धोरण आहे ते चालतं, म्हणजे जसं याच्यामध्ये आम्ही असं ठरवलं की कुठलाही समाज आणि जातवेद वगैरे असं काही ठेवलं नाही संघटनेमध्ये। छत्रपतींचे जे विचार धोरण आहेत त्या धोरणावर आम्ही चालणार आहोत आणि जसं बघितलं तर मुस्लिम समाजाचे लोक देखील त्यांच्या सोबत स्वराज्यासाठी साथ दिली होती। जसं काशीवरनं ब्राह्मण राज्याभिषेकला आले होते, तर असं आमचं एक मनामध्ये आलं की असं आपल्याला काहीतरी केलं पाहिजे, जेणेकरून संघटनाही मोठी होईल, ग्रुप देखील मोठा होईल आणि लोकांच्या समस्या पण मोठ्या प्रमाणात सोडू शकतो। बरोबर बोललात तुम्ही, कारण चालतील तर ही एक आमचा ग्रुप आहे, ही संघटना आहे आमची। तर याच्यामध्ये आम्हाला विविध पक्षाचे लोक देखील आम्हाला कॉल आलेत, चंद्रपूरवरनं कॉल आला, नागोठना, पुण्यावरनं कॉल आले। आम्ही जसं व्हायरल केलंय हा ग्रुप आम्ही खोलतो, टायगर ग्रुप आहे। टायगर हा बरेचशा पक्षांमध्ये पण आहे, परंतु आम्ही हा वेगळा टायगरचा जो सिंबल आहे तो वेगळा घेतलेला आहे थोडा, आणि आमचा दृष्टिकोन की टायगर हा नेहमीच यशावर पोहोचलेला आहे। तर त्या अनुषंगाने या ग्रुपला देखील मोठा प्रतिसाद भेटेल। युवा नेतृत्वाला कुठेतरी एक कडी पाहिजे, कंटाळलेले आहेत, पक्षांना कंटाळलेले आहेत, ग्रुपला कंटाळलेले आहेत, ते देखील आमच्याशी जोडले जातील। तर ते अन्याय जिथं होते जसं महिलांवर अन्याय होते, आपण मागे तहसीलदारांना मोठा आंदोलन करला तर मनसेच्या वतीने, तर या अन्यायाला कुठेतरी असं दडपशाही आणि अन्याय तिथे दबला जातो, याला वाचा फोडण्याचं आम्ही काम करणार आहे। असं आहे की आपलं एक वैयक्तिक जे आपण बोललो की मित्र परिवार आणि विविध पक्षांचे मित्र आहेत, पण आपण एकत्र येत नाही, तर त्याच अनुषंगाने आपला नाता देखील मोठा असतो। तर या अनुषंगाने या ग्रुपच्या माध्यमातून एखादा प्रश्न आपल्याला त्याचं न्याय निवारण करताना येत नाही, मग अशा माध्यमातून आम्ही सर्वांना एकत्र घेऊन त्याचं न्याय निवारण करू शकतो आणि 100% याचा रिझल्ट आम्ही लावू शकतो। जसं मी अध्यक्ष आहे भगवा टायगर ग्रुपचा, तसे उपाध्यक्ष म्हणून आम्ही अमोल कोळेकर पाटील यांची नियुक्ती करत आहे। तसेच आमचे आता संजयजी तन्ना आहेत, ते माझे सहकारी, आधी आम्ही काम करत होतो, ते BJPत आहेत, मग त्यांना आम्ही त्या सचिव पदावर नेमणूक केलेली आहे। त्याच्यानंतर विविध ठिकाणी जो
पॉवरफुल कॅपेबल असेल पदाधिकारी, तर तसं आपले संपादक मध्ये पत्रकार बंधू असतील, त्यांना इच्छा असेल किंवा याच्यामध्ये ॲडव्होकेट आहेत दुबे म्हणून आणि आमच्या इथले एक पावसे म्हणून आहेत, त्यांना देखील आम्ही सहभागी म्हणजे 4-5-6 असे ॲडव्होकेट वकील आहेत, त्यांना देखील त्या संघटनेमध्ये आम्ही घेतलेले आहेत. आणि जसं एक आपले राजाराम पाटील साहेब आहेत, असं आमचे राजूदादा पाटील आहेत, असे अभ्यासक आणि आमदार देखील याच्यामध्ये आम्हाला मार्गदर्शन राहतील. आणि विविध पक्षाचे कोणी मंत्री असतील तर ते देखील आम्हाला याच्यामध्ये सहकार्य करतील. खुकार जर असेल तो भगवा टायगरच खुकार असतो आणि तोच झेप घेतल्यानंतर तिथला न्यायनिवारा करू शकतो. त्याच्यामुळे आम्ही हा भगवा टायगरच निवडलाय. तर याच्यावर एक सदस्य व्हायचे असेल कुणाला तर त्याच्यासाठी काय म्हणजे सदस्य फी आहे का किंवा त्यासाठी त्यांनी काय केलं पाहिजे तुम्हाला? सदस्य होण्यासाठी कसं आहे की कुठली फी आकारली जाणार नाही, कारण आपण ग्राउंड लेवल मधून चाललेलो आहोत, तर ती आपल्याला एक जाण आहे. आणि फीज ठेवल्यानंतर काय होतं, थोडीशी कातावीची कसबूज होत राहतो, परंतु आम्ही निस्वार्थ ते करणार आहे आणि कोणतीही फीज न विनामूल्य आहे आणि ते तुम्ही सदस्य होऊ शकता. आणि आपली काय समस्या आहे ती देखील आम्ही ऑनलाईन असेल किंवा पत्राद्वारे असेल, पोस्टाद्वारे असेल, ते त्या ग्रुपमध्ये आम्ही मागू शकतो आणि येणाऱ्या काळात त्या व्यक्तीला देखील तेवढाच न्याय मिळेल अशी अपेक्षा आमच्याकडनं केली. तिचा निवारण आम्ही 100% करणार. अगोदर सगळ्या पत्रकार बांधवांचं मनापासून धन्यवाद की त्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले. आणि या भगवा टायगर ग्रुपचे जे अध्यक्ष आहेत रामदासभाई पाटील यांचे देखील आभार मानायला पाहिजेत की त्यांनी थोडी मोठी महाराष्ट्र लेवलची आपल्यावरती जबाबदारी सोपवलेली. मुळात मी याची थोडीशी पार्श्वभूमी तुम्हाला सांगतो. आपल्या ग्रुपचं नाव आहे भगवा टायगर ग्रुप. एक मित्र परिवारांचा ग्रुप आहे. बरेच आपले पक्ष असतात, वेगवेगळ्या राजकीय संघटना असतात, परंतु काय होतं आपण ज्या वेळेला बघितलं असेल बरेच पत्रकार त्या पाठीमागे एका प्रकरणामध्ये होते, ते मोठमोठे प्रकरणं असतात, त्या ठिकाणी आपण काम करायला गेल्यानंतर राजकीय पक्षांची जी काही कार्यकर्ते असतात, मंत्री असतात, नेते असतात, त्यांचा खूप मोठ्या प्रमाणावरती आपल्यावरती दबाव येतो. त्याच्यामुळे एक मित्रांचा आपण एक मित्र परिवाराचा ग्रुप आपण असा बनवायचं ठरवलं होतं, जेणेकरून कुठल्याही समस्यावरती कुठल्याही दबावाशिवाय आपण बिनधास्तपणे त्या ठिकाणी जाऊन लढू शकतो आणि तितक्याच हिमतीने त्या समस्याचं उत्तर देखील, समाधान देखील आपण शोधू शकतो. त्याच्यानंतर ह्या पार्श्वभूमीच्या विचारातनं ही संघटना निर्माण झाली, ग्रुप निर्माण झाला आणि म्हणजे अल्पावधीच्या कालावधीमध्ये त्या सगळ्या संघटनेची बांधणी देखील झाली आणि पूर्ण आता पदाधिकाऱ्यांचं आपण लिस्टिंग करून त्यांना आपण ती पदं देखील देणार आहे. प्रामुख्याने आपण एक उपाध्यक्ष म्हणून कुठल्यामध्ये कसं माहितीये का, ज्या अनेक समस्या आहेत सध्याच आपण एकंदरीत राजकीय परिस्थिती बघितली तर अनेक परिस्थितींकडे, अनेक प्रश्नांकडे राजकीय दृष्टीने बघितलं जात नाही. प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारण केलं जातं. एकमेव भगवा टायगर ग्रुप असा असेल जिथं कुठल्याही जाती धर्माकडे न बघता कुठलीही समस्या असेल तर त्याच्यावरती पहिला हातोड आपल्या भगवा टायगर ग्रुपचा पडलेला असेल. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं जात धर्म पंथ आणणार नाही आपण. समस्या आली त्या ठिकाणी भगवा टायगर ग्रुप त्या ठिकाणी तुम्हाला उभा राहायला दिसेल. की आपल्याला सगळे मित्र परिवार आणि आपले सर्व पक्षीय कुठल्याही पक्षाचा लोगो न लावता आपल्याला एक काहीतरी संघटना आपल्याला उभा राहायची आहे. तर मी बोललो अवश्य तुम्ही उभा राहा, आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत. आणि त्या माध्यमातून आज भगवा टायगर ग्रुपचा आज अनावरण सोहळा झालेला आहे. आणि तुम्ही पाहत झालात का हा जो पूर्ण विभाग आहे, कल्याण, डोंबिवली, पनवेल, उरण, इकडे रामदासभाई पाटील यांची जी छवी आहे ती आज नवीन नाही आहे. आज गेल्या 20 वर्षापासून त्यांचा जो धुमाकूळ त्यांनी जो घातलेला आहे, म्हणजे तुम्हाला आज लहान मुलांपासून ते मोठ्या वयस्कर व्यक्तींपर्यंत जे काही समस्या आहेत त्यांनी आजपर्यंत ते सोडवले आहेत. भले त्या जमिनीच्या प्रश्न असो, लोढा ग्रुप संदर्भात कुठले प्रश्न असेल किंवा कोणाची नोकरीची समस्या असेल, तर आज पूर्ण तळोजा MIDC मध्ये पण पहिलं नाव जे निघतं ते रामदासभाई पाटलांचं निघतं. तर म्हणून आज पूर्ण युवा ग्रुप जो आहे तो आपला रायगड जिल्ह्यातला असो, ठाणे जिल्ह्यातला असो किंवा पूर्ण कोकणातला असो, तर आपण पूर्ण इथून आज सुरुवात केलेली आहे. आणि नक्कीच या भगवा टायगर ग्रुपला येणाऱ्या काळामध्ये भरभराटी येईल आणि कुठल्याही महाराष्ट्रातल्या कानोकोपऱ्यामध्ये रामदासभाई पाटील यांचा भगवा टायगर ग्रुप तुम्हाला अवश्य दिसेल. रामदासभाई तुम आगे बढ़ो. मी अगोदर सुद्धा पाहिलेलं आहे का जे एक डॅशिंग नेतृत्व जो फील्डवरती काम करणारा असतो तो एक रामदासभाई पाटील तर आहेत, पण एक तुम्हाला सोबत कुठे कुठे एक लेखणी करणारा माणूस पाहिजे, पत्रकारांशी बोलणारा माणूस पाहिजे, पोलीस यंत्रणा असेल किंवा सिस्टम असेल, यांना सगळ्यांना हाताळणारा व्यक्ती पण तुम्हाला एक लागतो कुठल्याही संघटनेमध्ये. तर तुम्ही मला पाहतच आले आज काय तुम्हाला नेहमी मी या सगळ्या सिस्टम मध्ये दिसलेलो आहे.
भले फ्रंटमध्ये नसेल पण पाठीमागनं मीच असतो सगळीकडे. तर 100% भगवा टायगर ग्रुपमध्ये जिकडे कुठे अडथळा निर्माण होईल तर तिकडे संजय त्यांना तुम्हाला प्रथमतः दिसेलच.